महिलांकडून या दोन तरुणींना चांगलाच चोप देण्यात आला। खरं तर त्यांनी ज्वेलर्स चालकाच्या डोळ्यावर पेपर स्प्रे म्हणजेच मिरची स्प्रेने हल्ला केला होता, म्हणून पब्लिकने त्यांच्यावर चांगलाच राग काढला। दोन कॉलेज वयीन तरुणी दुपारी 4:30च्या सुमारास दोघींनी ग्राहकाच्या वेशात ज्वेलर्स दुकानात प्रवेश केला। आजूबाजूला अनेक ज्वेलर्स होते, पण या तरुणींनी व्यापारी राजेश कुमार यांच्याच दुकानात प्रवेश केला, कारण त्यांच्या दुकानात त्यावेळी एकही ग्राहक नव्हता। तरुणींच्या चेहऱ्यावर मास्क लावलेला होता, पाठीमागे बॅग होती। त्यांनी दुकानदार राजेश कुमार यांना कानातले झुमके दाखवण्यास सांगितले। त्यांना डिझाईन आवडत नाही असं बोलून ते दुकानदार राजेश कुमार यांना अचंबित करत होते। दुकानदार जेव्हा त्यांना दागिने दाखवण्यात व्यस्त होते, तेव्हा अचानक त्यातील एका तरुणीने योग्य वेळ पाहून तिच्या बॅगेतून पेपर स्प्रे काढला आणि दुकानदार राजेश कुमार यांच्या डोळ्यावर मारला। मात्र स्प्रेचा निशाणा चुकला आणि दोघेही तरुणी भयान अडकल्या। दुकानदार त्याच क्षणी बाहेर गेला, काचेचा दरवाजा लावून आसपासच्या लोकांना आवाज दिला। शेजारी ज्वेलर्स मधल्या महिलांकडून तरुणींना चांगला चोप देण्यात आला। घटना रामनगर येथील आहे। संतापलेल्या जमावाने त्या मुलींना बाहेर काढून पोलिसांच्या हवाली केले। सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला तरुणीच्या केसाला पकडून दुकानाबाहेर ओढतानाही दिसत। या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे। पोलिसांनी दोन्ही मुलींना ताब्यात घेऊन या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला। तरीही या तरुणींनी एवढा रिस्क का घेतला? ते महाविद्यालयीन तरुणी होत्या का? हा तपास चालू आहे। या घटनेबद्दल तुमचं मत प्रतिक्रियाद्वारे व्यक्त करा। आपल्या मराठी चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा।